एकलव्य, क्षमा असावी गुरुवर्य, पण मी बाण मारला नसता तर त्या नागाने आपल्याला दंश केला असता. एकलव्य, तू मला फसवलायस. धनुर्विद्येच्या शास्त्राप्रमाणे बाण चालवण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याची गरज असते, आणि तो उजव्या हाताचा अंगठा मी गुरुदक्षिणा म्हणून मागून घेतला. एकलव्य, तरी सुद्धा तुझी विद्या शाबूत आहे. तू मला फसवलायस, या गुरु द्रोणाचार्याला फसवलायस. धर्मशास्त्रानुसार पाप केला आहेस एकलव्य. बस गुरुवर्य, मी आपल्याला फसवलं नाही. आपल्या चुकीच्या प्रवृत्तीने आपल्याला फसवलंय. मला सांगा, मी आदिवासी आहे, यात माझा काय दोष आहे? केवळ अर्जुन मोठा धनुर्धारी व्हावा यासाठी माझी धनुर्विद्या संपवण्याचे आपण षडयंत्र केलेत, आणि असे माझ्यासारखे कितीतरी योद्ध्यांचा घडणारा नवा इतिहासच आपण संपून टाकला. केवळ उच्च वर्णीय क्षत्रिय मोठे व्हावेत म्हणून आमच्यासारख्या आदिवासी क्षुद्रांना शिक्षणाची बंदी. पण आता आम्ही फसणार नाही. आपण माझ्या उजव्या हाताचा अंगठा मागितला, तो मी दिला. मागच्या जन्मात आपण माझ्या उजव्या हाताचा अंगठा मागून माझी धनुर्विद्या संपवली. तो इतिहास मला माहिती होता, म्हणून मी माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याने धनुर्विद्या शिकलो. माझी आई नेहमी सांगत असते, ज्याला इतिहास माहिती असतो तो इतिहास घडवू शकतो. तो इतिहास मला माहिती होता, आणि आता मला इतिहास घडवायचा आहे. मला माझ्या सारख्या शूद्र अतिशूद्रांवर होणारा अन्याय मोडून काढायचा आहे. मला माझा भारत देश समतेचा बघायचा आहे. जय भारत, जय हिंद.